बोरकर मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याबाबत तुम्ही काय? मला खूप अभिमानाची गोष्ट वाटत आहे. पण ते कसं मी काही माझा काही मनात कुणाचा विरोध नव्हता, पण त्यांनी ते मला असं वाटलं की ते खूप जास्त भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे मी ते तिघांना 3 RTOला सस्पेंड केलं आणि त्यांच्यासोबत एक एजंट होता, तर चौघांना सस्पेंड केलं लाचलुचपत घेताना. पुसद कॅम्प, यवतमाळ जिल्हा इथे. आज पुरस्कार मिळाला तुम्हाला कसा आहे? खूप जास्त आनंद होत आहे, खूप जास्त. माझा भाऊ आहे करण, आम्ही दोघं आलो. यवतमाळ जिल्ह्याहून आलो आम्ही. यवतमाळला एक वणी तालुका आहे, त्या तालुक्यात माझं एक ड्रायव्हिंग स्कूल आहे आणि एक दारव्हा तालुक्यात 2 ठिकाणी माझे ड्रायव्हिंग स्कूल आहे. नवीन पिढीला सांगायचं आहे की अन्याय अत्याचार वगैरे कुणाचं सहन न राहा, काही गरज नाही कुणाला घाबरायची, माझं असं मत आहे. पुरस्कार मॅडम तुम्हाला माझे 5-6 पुरस्कार झाले सर. मला आमचे ते ड्रायव्हिंग स्कूल संदर्भात म्हणजे महिला संचालिका त्याबद्दल पुरस्कार झालेले आहेत. महिलांना काय संदेश देणार? मला महिलांना सांगायचं आहे की बिंदास जगा आणि पुरुषांना वगैरे काही घाबरायची गरज नाही. आणि महिला जेव्हा म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल हे एक पुरुषांचं एक म्हणजे त्या फील्डमध्ये जास्त पुरुष आहेत, महिला फार कमी आहेत. पण महिला सामोर येत नाही अशा व्यवसायात आल्या पाहिजे. खूप खूप मला महिला कोणते महिला खांदा जातात, तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं जिथे ज्या फील्डमध्ये महिला दिसल्या मला खूप गौरव वाटतो, त्यांचा खूप अभिमान वाटते आणि महिलांनी प्रत्येक फील्डमध्ये आलं पाहिजे.